नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे की तुम्ही कदाचित कधी ऐकलं पण नसेल आणि बघितलं पण नसेल. तर हे तुम्ही विचार करत असाल ही गर्दी कशाची आहे. तर ही गर्दी आहे ना मित्रांनो, दारू सोडण्यासाठी हे लोक सगळे एकत्र आलेले आहेत, हे जमा झालेले आहेत. तुम्ही बोलत असाल की दारू सोडण्यासाठी एवढी गर्दी आणि कुठे. तर चला मी तुम्हाला सांगतो हे ठिकाण कुठे आहे. हे ठिकाण आहे पुण्यापासून 30 किलोमीटर जवळपास नीलकंठेश्वर महादेव मंदिर म्हणून हे ठिकाण आहे. तर इथे महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून अनेक ठिकाणातून अनेक राज्यातून इथे लोक येतात. हे वरील प्रमाणे जे दिलेले आहे त्याप्रमाणे समस्याचे समाधान होते आणि ही जी प्राप्ती झालेली आहे सर्जेराव मामा यांना 1960 साली त्यांना साक्षात्कार झालेला आहे शंकरांचा. तर ह्या अलग प्रकारच्या 4 लाईन आहेत. जे इथे आहे पहिली लाईन माफीनाम्याची, मी त्याची सविस्तर माहिती तुम्हाला पुढे देतो. हे दुसरी लाईन आहे दारूबंदीची आणि हे तिसरी जी लाईन आहे ते इकडं घरगुती काय समस्या असतील त्याच्यावरती तुम्हाला समाधान भेटते. तर घरगुती समस्या म्हणजे तुमच्या काय घरातील आडी अडचणी असतील, काय कुठल्या गोष्टीमध्ये यश येत नसेल किंवा तुम्हाला अजून काय कोणाचं लग्न होत नसेल, मुलगा होत नसेल, या सर्व गोष्टीवरती इथे समाधान होतं. दुसरी लाईन आहे दारूबंदीची. दारूबंदी म्हणजे तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचं तिथं औषध दिलं जात नाही किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जादू टोना बाणामती असला कुठलाही प्रकार नाही. तर इकडे देवाचा साक्षात्कार झालेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला ते त्यांचं एक वरदान आहे. फक्त भस्म देतात. भस्म दिलं की, भस्म म्हणजे विभूती तुम्हाला फक्त खायला दिले की तुमची कुठलीही खाण्यापिण्याची इच्छा होत नाही. तर इथे मित्रांनो आपण जे पाहतोय ते एक हॉल आहे. असे 3 मोठे हॉल आहेत आणि एका हॉलमध्ये कमीत कमी 1000 लोकसंख्या बसते. आणि वार सोमवार प्रत्येक सोमवारी इकडे ह्या जी गर्दी आहे तुम्हाला पाहायला मिळते. तर असे दिवसातनं कमीत कमी लाखो भाविक तिकडे येतात आणि प्रत्येकाच्या समस्येचं समाधान तिकडं 100% निवारण होतंच. आता तिसरी लाईन जी मी बोलत होतो की माफीनामा, तर काही लोकांनी समजा चुकून किंवा त्यांना कुणी धोक्याने जर खाऊ पिऊ घातलं तर अशा लोकांना प्रायचित्त म्हणून एकदा माफीसाठी देव त्यांना एक चान्स देतो. तर माफी मागायला तिथेच का जातो, का जावंच का लागेल. तर जो माणूस चुकून खातो पितो किंवा जाणून बुजून खातो पितो त्याच्या घरामध्ये कधीही समाधान राहत नाही किंवा त्याचं कुठल्याही गोष्टीमध्ये मन लागत नाही किंवा तुम्ही एखादी गोष्ट जर करत असाल त्याच्यामध्ये यश येत नाही, तर तुम्हाला स्वतःहून तिथे जावंच लागणार. तुम्हाला तिकडं जाण्याची इच्छा निर्माण होणार. त्यामुळं तुम्हाला तिथे गेल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. आणि तिथे गेले की तुम्हाला एक वेळेस माफी नक्की भेटते. तर आता ही सर्व लाईन चाललेली आहे दारूबंदीसाठी. तर मी पण माझ्या मेवण्याला तिकडे घेऊन गेलेलो दारू सोडवण्यासाठी. जर तुमच्या जवळचा कोणी ओळखीचा पाळखीचा किंवा घरातला खूप दारू पित असेल, त्यांची दारू सोडवायची असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता. आता राहिला प्रश्न पैशाचा, तर तिकडे मित्रांनो पहिलं निःशुल्क सेवा होती, परंतु आता तिकडे त्यांचे एवढी गर्दी वाढलेली आहे, महाप्रसाद वगैरे करायला लागतो, त्याच्यामुळे त्यांचा पण खर्च आहे. त्याच्यानंतर तिकडे जवळजवळ 100 सेवेकरी आहेत, त्यांचा पण खर्च आहे. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही दारू सोडवण्यासाठी जर गेलं की 1900 रुपये खर्च येतो. 40 दिवसानंतर तुम्हाला तिकडे एक अभिषेक करावं लागतं, त्या टायमाला 1100 रुपये खर्च येतो. आणि घरगुती समस्यावरती जर तुम्हाला काही समाधान हवं असेल तर तेव्हा तुम्हाला 500 रुपये तिकडे घेतात. तर हे बघा, महाराजांचे इथे माफी मागण्यासाठी सगळेजण जमा झालेले आहेत. हे अलग प्रकारचे ग्रुप आहेत. इथे देवावरती हात ठेवून शपथ घ्यायला लावतात. हे समोर जे देव दिसतात. आणि हे बघा जे त्यांचे मेन जे तिसरी पिढी आहे ज्यांना साक्षात्कार झालेला आहे, त्यांची जी तिसरी पिढी आहे ते महाराज इथे आले आहेत समोर. आम्ही बघा समस्यासाठी इथे थांबलेलो आहोत. तर मी तुम्हाला महाराज पण दाखवतो.
आम्ही लाईनीलाच थांबलेलो आहो. हे बघा महाराज, तर हे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं समाधान 100% तिकडे निवारण. तर एकदा मित्रांनो तुम्ही पण तिकडे अवश्य भेट द्या. तुमच्या समस्याचं 100% निवारण होणार. हे बघा, खूप लांबून लोक येतात आणि हे 1960 साली त्या जे आपले महाराज आहेत त्यांना तिकडे साक्षात्कार झालेला. साक्षात शिवशंकर भगवान येऊन त्यांना स्वप्नामध्ये सांगितलं होतं. तर हे खूप मोठ्या डोंगरावरती शंकराचं मंदिर आहे. तर तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला पुढे दाखवेनच त्याचा येण्या जाण्याचा जो रस्ता आहे. आता सध्या तिकडे ट्रॅक्टरने तिकडे म्हणजे डोजर जो असतो त्याच्याने तिकडे रस्ता वगैरे बनवलेला आहे आणि सध्या येण्या जाण्यासाठी ते ट्रॉयली आहे. तुम्ही बाकीचं कुठलंही वाहन तिकडं जात नाही आहे. जर समजा त्यांचे 2 ट्रॉयल्या आहेत जे ट्रॅक्टरवाले आहेत, त्याच्यामध्ये जायचे 100 रुपये घेतात आणि यायचे 50 रुपये घेतात. आणि जर तुम्हाला चालत जायचं असेल तर तुम्ही चालत पण जाऊ शकता. अर्धा तास लागतो. हे बघा, सर्व लोक चालत यायला झालेले आहेत. तर हे आमचे साडू बंधू आहेत आणि हे पाहू शकता तुम्ही. हे बघा किती डोंगरामध्ये आहे, एकदम सुनसान. परंतु तिकडे तुम्ही अवश्य भेट द्या म्हणून सांगेन मी. हे आमचे भाऊजी हे पण आमच्यासोबत आलेले. आम्ही टोटल 5 जण होतो. आम्ही जाताना खूप थंडी होती मित्रांनो, त्यासाठी हे सगळं आम्हाला घेऊन जावं लागत होतं. जर थंडीच्या दिवसात जात असाल तुम्ही तर तुम्ही पण थंडीची पूर्ण सोय करून जाऊ शकता. आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर तिकडे राहायचं वगैरे असेल किंवा एक दिवस पहिलं जायचं असेल, लांबून जात असाल, तुम्हाला बसनं जर जायचं असेल तर तिथे राहण्यासाठी सर्व सोय केलेली आहे. तर तिथे तुम्ही राहू शकता. हे बघा मित्रांनो, किती उंच डोंगरावरती आहे हे ठिकाण. तर तिकडे आपलं प्रायव्हेट वाहन तर कुठलं जात नाही आहे. पण त्या लोकांना जाण्या येण्यासाठी एक ट्रॉयलीवाला ट्रॅक्टर जे आहे त्याने ते तयार केलेलं आहे. हे बघा, हे तर जे 2 वळण आहेत ना, जे आता मी तुम्हाला दाखवतो, हे सगळ्यात खूप डेंजर आणि खूप रिस्की आहे. तर ते त्यांची जे ट्रॉयली आहे ट्रॅक्टर, त्याला समोर एक बकेट लावलेलं आहे, जेणेकरून ब्रेक नाही लागलं तर त्याच्याने ते थांबवतात. तर हे पाहू शकता तुम्ही. खूप खूप उंचावरती आहे मित्रांनो. आणि त्यांची जे येण्या जाण्याची सोय आहे. बाकी जे यंग पिढी आहे ते हे बघा, हे पाहू शकता तुम्ही किती उंच डोंगरावरती आहे आणि एकदम डेंजर कॉर्नर आहे तिथे. तर जे यंग पिढी आहे तुम्ही आरामात तिकडे जाऊ येऊ शकता चालत, काही इश्यू नाही आणि जास्त लांब नाही आहे. तर एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो तिकडे. आणि कुणी तुमच्या ओळखीचे पाळखीचे जर असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून कुणाची जर अडचण असेल तर ते दूर होईल.